बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगावला जोडल्या जाणाऱ्या भक्ती महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। 5 दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी वैनगंगा नदीपात्रात उतरून आंदोलन सुरू केले। सिंदखेड राजा ते शेगाव या भक्ती महामार्गाची काहीही गरज नाहीये। महामार्ग म्हणजे शेत जमिनी लाटण्याचा हा प्रकार असून सरकार स्वतःच्या मर्जीने शेतकऱ्यांचं नुकसान करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे। तरी आंदोलक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। पैनगंगेच्या पात्रामध्ये सध्या हे शेतकरी जे उभे आहेत ते सिंदखेड राजा ते शेगाव हा भक्ती महामार्ग रद्द करण्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे। त्या शेतकऱ्यांची आपण बातचीत करणार आहोत। मला सांगा, आंदोलन आहे रद्द करण्यासाठी, पण रद्द का करायचं? हा जो भक्ती महामार्ग चाललाय शेगाव ते सिंदखेड याची सर्वात आधी तर गरज नाहीये, कोणाची मागणी नाहीये, शेतकऱ्यांची मागणी नाही, इव्हन आतापर्यंत जे लोकप्रतिनिधींना बोललो त्या लोकप्रतिनिधींची सुद्धा मागणी नाही। मग असा मागणी नसलेला, गरज नसलेला रस्ता, पर्यायी 4 मार्ग उपलब्ध आहे आणि चांगल्या याच्यामध्ये आहे। अशा याच्यामध्ये एवढा चांगला रस्ता उपलब्ध असताना उगीच शेतकऱ्यांची जमीन घेऊन शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा सरकारला अधिकारही नाहीये आणि सरकारने ते करूही नाही। बरोबर आहे। हा भक्ती महामार्ग जो आहे तो शेतकऱ्यांचा उपयोगाचाच नाही, शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा जमिनी याच्यामध्ये जाणार आहे। किती किलोमीटरचा हा रस्ता आहे? 109 किलोमीटरचा हा रस्ता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधून हा रस्ता जातो। तर 5000 एकर जमीन यात जाणार आहे। काळी कसदार पिकाऊ जमीन जातीय। जी वस्तू आपण निर्माण करू शकत नाही ती वस्तू नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही। गरज नसताना हा भक्ती मार्ग करतायत म्हणून या शेतकऱ्यांचा विरोध या ठिकाणी आहे। शासनानं, राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत स्वामी, मयूर निकम, झी मीडिया।